ओके. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण स्टार्ट करतोय. लास्ट जो लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं, डिफरंट लूप्स आपण पाहिले होते आणि युनिट नंबर 2 चा तो पार्ट होता. आता हा जो नेक्स्ट पार्ट आहे, तर नेक्स्ट पार्ट हा सी फंक्शन्स हा युनिट नंबर 3 चा पार्ट आपण चालू करतोय. म्हणजे युनिट नंबर 3 इथून चालू होतंय. सो सी फंक्शन्स काय आहेत आणि त्याचं यूज कसा करायचा ते आपण बघणार आहोत. सो सी फंक्शन किंवा फंक्शन जे असतात तर ते काय असतात की एक पर्टिक्युलरली ग्रुप असतात, स्टेटमेंट्सचे ग्रुप असतात आणि आपण याच्या आधी पण सगळे जे पण काही वेगवेगळे लूप्स पाहिलेत किंवा वेगळे स्टेटमेंट्स बघितलेत, तर तो असे स्टेटमेंट्स की जे आपण त्याचा यूज केल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन प्रॉपर होतं. तर जसं की आता मेन जसं आपण लिहितोय, तर मेन सुद्धा हे एक फंक्शनच आहे. सो मेन जे ऍटलिस्ट एक फंक्शन मध्ये आपण नेहमीच काम करतो आणि प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही फंक्शन्स, ऍडिशनल फंक्शन सुद्धा राहतात. तर एखाद्या वेळेस काय असतं की एखादा पूर्णच्या पूर्ण मोठा जर समजा प्रोग्राम असेल, त्याला आपल्याला एक स्मॉल काही टास्क मध्ये जर समजा डिवाइड करायचं असेल, तर ते डिव्हिजन पॉसिबल होऊ शकतं जर समजा आपण हे वेगळे फंक्शन जर यूज केले तर. तर हे डिपेंड करतं की कशा प्रकारचे फंक्शन्स आपल्याला यूज करायचे आहेत आणि त्यानुसार ते फंक्शनचा एक वेगळा जो टास्क राहतो, तो टास्क आपल्याला परफॉर्म करता येतो आणि एक्झिक्युशन करता येतं. तर जेव्हा पण आपण एखाद्या फंक्शनला डिक्लेअर करतोय, तर म्हणजे काय असतं की डिक्लेअर करणं म्हणजे काय, की एखाद्या फंक्शनचं नाव देणं किंवा कशाप्रकारे त्यांनी फाईल किंवा एखादा डेटा रिटर्न करायला पाहिजे. तर आणि त्याच्यामध्ये कोणकोणते पॅरामीटर्स त्याच्यामध्ये यूज करता येऊ शकतं. तर हे पार्ट म्हणजे डिक्लेरेशनमध्ये, की एखादं फंक्शन जर आपल्याला डिक्लेअर करायचं झालं, तर डिक्लेअर करण्याच्या वेळेस कंपायलर जो काही फंक्शनचं नाव असतं किंवा कशाप्रकारे डेटा रिटर्न व्हायला हवा किंवा त्याच्यामध्ये कोणकोणते पॅरामीटर्स असायला हवे. तर या प्रकारे हे फंक्शनचं डिक्लेरेशन होऊ शकतं. वेगळ्या फंक्शनचं डिक्लेरेशन आपण करू शकतो. तर याच्यामध्ये जर आपण समजा सीची जर समजा लायब्ररी बघितली, तर त्याच्यामध्ये वेगळे-वेगळे बिल्ट इन फंक्शन सुद्धा आहेत आणि त्याप्रकारे जर आपण त्यांना कॉल केले किंवा त्याचा यूज जर केला, तर काय होतं की त्याचा त्याप्रकारे त्याचे डिफरंट टास्क आपण परफॉर्म करू शकतो. की जशा प्रकारे जसं आता आपण हा मेन फंक्शन यूज केला होता. मेन फंक्शन आपण ऑलमोस्ट प्रत्येक प्रोग्राममध्ये यूज करतो. ज्याच्यामधून आपल्याला मेजर जे काही जितके काही आपण आतापर्यंतचे प्रोग्राम बघितले, त्याच्यामध्ये मेन हा फंक्शन जो होता, तो आपण यूज केलाच होता. तर एखाद्या वेळेस आपण एखादा सपोज की एसटीआर-कॅट ओके, आणि ओपन पॅरेंथेसिस, क्लोजिंग पॅरेंथेसिस जर याचा यूज जर आपल्याला करायचा झाला, तर त्या केसमध्ये काय होतं की एखादे 2 स्ट्रिंग्स एक कॉन्कॅटनेट म्हणजे जॉइन करता येऊ शकतात आपल्याला. जॉइन जर करायचे झाले 2 स्ट्रिंग्स किंवा 2 काहीतरी कॅरेक्टर्स किंवा काही सेंटेन्सेस जर जॉइन करायचे झाले, तर त्या केसमध्ये आपण हे फंक्शन एसटीआर-कॅट हे आपण यूज करू शकतो. तर त्याचप्रमाणे एखादा जर समजा आपल्याला कॉपी करायचं आहे, एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनपर्यंत जर कॉपी करायचं झालं आणि तशा प्रकारचे जर टास्क करायचे झाले, तर त्या केसमध्ये आपण हा MEMCPY हा जो फंक्शनचं नाव आहे, ह्या फंक्शनचा यूज करून आपण कॉपी करू शकतो. तर याच्यामध्ये फंक्शन्स हे वेगळे-वेगळे असतात आणि त्याचे वेगवेगळे नावाप्रमाणे त्याचे काही डिफरंट टास्क सुद्धा असतात. त्याप्रकारे तो त्याच रिलेटेड टास्कचं एक्झिक्युशन करू शकतो. सो फंक्शनला डिफाईन कशाप्रकारे करायचं, तर त्याचा काय सिंटॅक्स आहे, तर ते आपण पाहतो आता इथे. तर जनरलाइज्ड फॉर्म काय आहे? फंक्शन जेव्हा पण आपल्याला डिफाईन करायचं असेल किंवा त्याचं काही त्याला डिक्लेअर करायचं झालं, तर त्या केसमध्ये इथे आपण सर्वात पहिल्यांदा रिटर्न टाइप त्याच्यानंतर फंक्शन नेम आणि पॅरामीटर लिस्ट जर समजा आपण पॅरेंथेसिसमध्ये देत असेल तर. त्याच्यानंतर ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट आणि त्याच्या आतमध्ये बॉडी ऑफ द फंक्शन. सो नॉर्मली जर समजा तुम्ही कोणता पण
इफ स्टेटमेंट पहा, लूप स्टेटमेंट पहा किंवा अजून बाकीचे स्टेटमेंट जर बघितले किंवा याच्यामध्ये काही ना काही एखादा पर्टिक्युलरली ओपनिंग ब्रॅकेट, क्लोजिंग ब्रॅकेट्स राहतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काही स्टेटमेंट्स लिहावे लागतात की ज्यामुळे ते एक्झिक्युशन होऊ शकतं. तर हे एक्झिक्युशन करण्याचं जे काम राहतं, ते एक्झिक्युशन करण्याचं काम आपल्याला या प्रकारे आपण करू शकतो. तर द फंक्शनचं कशाप्रकारे डिक्लेरेशन करायचं, तर त्याचा जो सिंटॅक्स आहे, तर तो सिंटॅक्स या प्रकारे रिटर्न टाइप, त्याच्यानंतर फंक्शनचं नेम, फंक्शनचं नाव, पॅरामीटर लिस्ट जर काही असेल तर ती याच्यामध्ये लिहायची राहतं आणि त्याच्यानंतर बॉडी ऑफ द फंक्शन. तर आता हे रिटर्न टाइप काय आहेत, फंक्शन नेम काय आहेत किंवा पॅरामीटर्स कोणकोणते राहू शकतात, काय लिस्ट आहे ही, फंक्शन बॉडी म्हणजे काय? तर आता याच्यामध्ये जेव्हा आपण म्हणतोय की रिटर्न टाइप, तर हे जे फंक्शन आहे, या फंक्शन्स काही ना काही व्हॅल्यू त्यांनी रिटर्न करायला पाहिजे किंवा ती रिटर्न करेल तो. ते या जेव्हा पण आपण हा पर्टिक्युलरली फंक्शन जर जेव्हा आपण एक्झिक्यूट करू, तर तो काही ना काही व्हॅल्यूज रिटर्न करेल. तर त्याचा टाइप कोणता, डेटा टाइप कोणता, त्या पर्टिक्युलरली ज्या काही व्हॅल्यूज आपण लिहितोय किंवा हे जे बॉडी ऑफ द फंक्शन आहे, त्याचा एक्झॅक्टली रिझल्ट काय येणार आणि त्याप्रमाणे कोणत्या प्रकारचं कोणत्या प्रकारचा डेटा टाइप असायला पाहिजे. तर हे म्हणजे रिटर्न टाइप. रिटर्न टाइप म्हणजे कशा प्रकारचा, इंटिजर आहे की फ्लोट आहे की कॅरेक्टर आहे. तर त्या प्रकारे आपल्याला त्याचा डेटा टाइप तिथे लिहिणं आवश्यक आहे. कधी-कधी असं पण होऊ शकतं, की जर समजा आपण तिथे कोणताच रिटर्न टाइप नाही लिहिला, तर त्या केसमध्ये तो कोणत्याच व्हॅल्यू रिटर्न नाही करणार किंवा कशा प्रकारचा आहे. तर इव्हन तरी सुद्धा आपण त्या प्रकारे त्याचं ऑपरेशन्स किंवा त्याचं एक्झिक्युशन करू शकतो. तर जर समजा एखादी कोणतीच व्हॅल्यू तो रिटर्न नाही करत तर त्याला याच्या आधी पण आपण बघितलं होतं, की त्याला म्हणतात व्हॉइड. सो रिटर्न टाइप काय राहील? व्हॉइड. व्हॉइड म्हणजे तो कोणतीच व्हॅल्यू रिटर्न करणार नाही. व्हॉइड म्हणजे काय? नल. नल म्हणजे काय? की काहीच नाही. ठीक आहे. तर कोणतीच व्हॅल्यू जर तो रिटर्न करत नसेल, तर त्याला म्हणणार रिटर्न टाइप जो आहे तर तो व्हॉइड. तर जो कोणता डेटा टाइप आपल्याला त्या फंक्शन्समध्ये लिहायचा झाला, इंटिजर प्रकारचं कोणतेतरी स्टेटमेंट्स आपल्याला लिहायचे झालेत. एखादं समजा स्टेटमेंट आपण लिहितो x+y=z आणि 10+20 जे काही राहील 30. तर हे काय झालं इंटिजर. सपोज 10.5 प्लस 20.5, तर त्या केसमध्ये तो डेसिमल डिजिट्स आपण यूज करतोय म्हणजे फ्लोट आपल्याला यूज करावं लागेल. कधी-कधी आपण काही कॅरेक्टर्स देऊ. तर त्याप्रकारे त्याचा डेटा टाइप कोणता म्हणजे हा रिटर्न टाइप इथे येतो. तर हा रिटर्न टाइप तुम्हाला मेन्शन करावा लागतो. जर मेन्शन नाही केला तर आपण त्याला व्हॉइड सुद्धा कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर फंक्शनचं नाव आपल्याला एक्झॅक्टली फंक्शनचं नाव माहिती पाहिजे, की कोणत्या प्रकारचं फंक्शन आपल्याला यूज करायचं आहे. सो फंक्शनचं नाव आणि पॅरामीटर लिस्ट हे जे आहेत, कोणते पॅरामीटर्स आपल्याला यूज करायचे आहेत. जेव्हा पण आपण फंक्शन्सचा यूज करतोय, तर होऊ शकते की काही ना काही पॅरामीटर्सचा यूज आपल्याला करावा लागतो आणि त्याला कधी-कधी ॲक्चुअल पॅरामीटर सुद्धा म्हणतात किंवा त्याला आर्ग्युमेंट सुद्धा म्हणतात. म्हणजे याची जी नावं आहेत, तर जेव्हा पण आपण पॅरामीटर्स यूज करतोय, तर पॅरामीटर यूज करताना एक तर त्याला ॲक्चुअल पॅरामीटर सुद्धा म्हणतात किंवा आर्ग्युमेंट सुद्धा म्हणतात. तर ही जी पॅरामीटरची लिस्ट राहते, जी आपण आता इथे पॅरेंथेसिसमध्ये दिलेली आहे. तर याच्यामध्ये कशा प्रकारचा टाइप आहे तो, कशाप्रकारे आपल्याला लिहायचा आहे आणि किती पॅरामीटर्स आपल्याला लिहायचे आहेत. तर हे बेसिकली आपण पॅरामीटरची लिस्ट ही याला म्हणतात एक ऑप्शनल लिस्ट आहे. आपल्याला जर ती द्यायची नसेल, तर आपण ती ब्लँक सुद्धा ठेवू शकतो. त्याच्यानंतर हे जे बॉडी ऑफ द फंक्शन्स आहेत. बॉडी ऑफ द फंक्शन म्हणजे जे काही स्टेटमेंट्स आपल्याला लिहायचे झाले, काही एखादं इक्वेशन असेल किंवा काही कंडिशन असेल, तर जे काही असेल तर त्या त्या केसमध्ये आपल्याला इथे या ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेटच्या आतमध्ये आपल्याला लिहायची झाली, तर ती आपल्याला लिहावं लागेल आणि त्याप्रकारे त्याचं जे काही एक्झिक्युशन होईल, ते एक्झिक्युशन त्याचं त्या त्या ब्रॅकेटमध्ये, त्या बॉडीमध्ये होईल. सो रिटर्न टाइप, त्याच्यानंतर फंक्शन नेम, पॅरामीटरची लिस्ट आणि बॉडी ऑफ द फंक्शन्स. तर अशा प्रकारे 1, 2, 3, 4 प्रकारचे
याच्यामध्ये रिटर्न टाइप, फंक्शन नेम, पॅरामीटर लिस्ट आणि बॉडी ऑफ द फंक्शन. तर आता पर्यंत तुम्हाला माहिती पडलंच असेल की जितके काही आपण वेगळे स्टेटमेंट्स पाहतो किंवा काही ना काही लाईन्स आपल्याला जेव्हा पण एक्झिक्यूट करायच्या झाल्यात, त्याचा काही ना काही सिंटॅक्स राहतो. तो सिंटॅक्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की जे काही आपल्याला प्रोग्राम मध्ये लिहायचं झालं तर त्यामध्ये काही ना काही, जसं आता इथे रिटर्न टाइप आहे, तर रिटर्न टाइप आपल्याला कशा प्रकारे द्यायचं आहे, फंक्शन नेम कोणत्या प्रकारचं फंक्शन आपल्याला वापरायचं आहे आणि त्याचं काय नाव आहे, ते फंक्शन नेम आपल्याला तिथे लिहिणं आवश्यक आहे. कधी कधी आपल्याला पॅरामीटरची लिस्ट लिहायची राहते, तर पॅरामीटरची लिस्ट त्याची प्रॉपर, त्याचा सिक्वेन्स, त्याचं ऑर्डर किंवा किती नंबर्स आहेत, तर ते एक्झॅक्टली तिथे पॅरामीटरची लिस्ट आपल्याला द्यावी लागते. आणि बॉडी ऑफ द फंक्शन आपल्याला इथे जे काही परफॉर्म करायचं झालं तर ते परफॉर्मन्ससाठी, एक्झिक्युशनसाठी काय द्यायचं आहे, तर ते इथे त्या बॉडी ऑफ द फंक्शन्स मध्ये आपल्याला लिहावं लागतं. सो आता याचं एखादं एक्झाम्पल आपल्याला बघायचं झालं तर सपोज की एक फंक्शन आहे, फंक्शनचं नाव आहे मॅक्स. ठीक आहे, मॅक्स, आणि त्याच्यामध्ये आपण पॅरेंथेसिस देतोय. तर समजा आता हे मॅक्स असेल तर मॅक्स म्हणजे काय, त्याचं नाव जे आपल्याला समजतंय MAX म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करायची आहे. तर मॅक्झिमम व्हॅल्यू कशामध्ये रिटर्न करायची आहे, तर ते 2 नंबर मध्ये, जर समजा आपण काही 2 नंबर देत असतील त्याच्यामध्ये, फर्स्ट नंबर एक कोणता तरी दिला, सेकंड नंबर काहीतरी दिला, आणि त्या 2 नंबरचं जर समजा आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची झाली, तर त्या केसमध्ये हा मॅक्सचा यूज करता येईल. त्याच्यामध्ये पॅरामीटर्स कोणकोणते आहेत, तर पॅरामीटर्स ह्याच्यामध्ये 2 पॅरामीटर्स आहेत. त्याला आपण म्हणू शकतो NUM1 म्हणजे नंबर 1, NUM2 म्हणजे नंबर 2, म्हणजे फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर, अशा प्रकारे त्याचे पॅरामीटर्स त्याच्यामध्ये आपल्याला त्या पॅरेंथेसिस मध्ये द्यायचे. सो तो काय रिटर्न करणार, तर तो रिटर्न करेल याच्यापैकी जी काही मॅक्झिमम असेल व्हॅल्यू, फर्स्ट आणि सेकंड पैकी जी कोणती मॅक्झिमम असेल, दर फर्स्ट असू शकते किंवा सेकंड असू शकते, तर ते आपल्याला कॅल्क्युलेट करणं आहे थ्रू द बॉडी ऑफ द फंक्शन. तर मग आता याच्यामध्ये काय राहतं की INT म्हणजे हा रिटर्न टाइप झाला, MX हे फंक्शन नाव, त्याच्यानंतर याच्यामधले हे पॅरामीटर्स NUM1, NUM2, आणि त्याच्यानंतर ही जी आहे ही फंक्शन्सची बॉडी, आणि तो याच्याप्रमाणे त्याचं एक्झिक्युशन करेल. सो इथे आपण सिम्पली एखाद्या कमेंट लाईन मध्ये लिहू शकतो की फंक्शन रिटर्न्स काय करतोय, तो काय रिटर्न करतोय, तर मॅक्झिमम बिटवीन 2 नंबर आहे, 2 नंबर पैकी कोणती व्हॅल्यू मॅक्झिमम आहे, तर ते रिटर्न करण्याचं काम हे फंक्शन मॅक्स हे करेल. तर आपल्याला जर समजा फंक्शन मॅक्स लिहायचं आहे, तर त्या केसमध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला लिहावं लागेल तर तो डेटा टाइप कोणता आहे, रिटर्न टाइप कोणता आहे. तर डेटा टाइप काय आहे त्याचा, INT म्हणजे इंटिजर, आणि त्याचं नाव काय आहे मॅक्स. आता इथले पॅरामीटर्स कोणकोणते आहे, पॅरामीटर्स लिहिताना सुद्धा आपण त्याचा डेटा टाइप लिहितोय INT लिहितोय NUM1, आणि INT लिहितोय NUM2, म्हणजे 2 पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये. नंतर इथून ओपनिंग पॅरेंथेसिस आणि इकडे क्लोजिंग पॅरेंथेसिस, इन बिटवीन याची जी बॉडी आहे फंक्शन्स ची बॉडी. आता इथे आपण काय करणार की एक कमेंट लाईन मध्ये आपण जस्ट पुढचे काय स्टेटमेंट्स आहेत तर ते देऊ शकतो इथे, की जसं लोकल व्हेरिएबलचं डिक्लेरेशन करायचं आहे, तर डिक्लेरेशन करताना आपण तिथे लिहिलेलं आहे की INT. ठीक आहे, INT म्हणजे काय, की हा इंटिजर प्रकारचा हा डेटा टाइप. ओके, डेटा टाइप कोणता आहे, इंटिजर. सो त्याच्यामध्ये जी आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, तर तो जो व्हेरिएबल आहे किंवा त्याच्यामध्ये आपण लिहितोय रिझल्ट. सो रिझल्ट मध्ये स्टोअर राहील किंवा त्याच्यामध्ये इंटिजर प्रकारचे जे पण काही नंबर्स राहतील किंवा जे पण काही व्हॅल्यूज राहतील तर त्या त्याच्यामध्ये स्टोअर होतील. सो INT रिझल्ट लिहिला आपण. नंतर आता इथे डायरेक्टली इफ एल्स, आपण इफ एल्स बघितला होता. इफ एल्स मध्ये आपण बघितलं होता की इफ
त्याच्यानंतर एक पॅरेंथेसिस मध्ये आपल्याला एक कंडिशन लिहायची आहे आणि जर ती ट्रू असेल तर काय त्याने एक्झिक्यूट करायला पाहिजे ते स्टेटमेंट इथे लिहायचं झालं. आणि एल्स म्हणजे जर फॉल्स असेल म्हणजे ही जी कंडिशन आहे या कंडिशनचा एक तर रिझल्ट राहील ट्रू किंवा याचा रिझल्ट राहील फॉल्स. तर ट्रू असेल तर त्या केसमध्ये हा या पहिल्या याच्यावरती जाईल, जर फॉल्स असेल तर तो हा सेकंड लाईन वरती जाईल. सो आपण इथे एक कंडिशन लिहिली. कंडिशन काय आहे? इफ NUM1 ग्रेटर दॅन NUM2. म्हणजे आता इथे कंडिशन लिहिली आपण, कोणता पण जो काही नंबर असेल. NUM1 म्हणजे काय, तर तो एक नंबर आहे. कोणत्या प्रकारचा नंबर आहे, तर तो इंटिजर प्रकारचा नंबर आहे. इथे आपण ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे. सो NUM1 हा नंबर आणि NUM2 हा सेकंड नंबर हा सुद्धा इंटिजर प्रकारचा आहे. याला आपण ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे. तर याची कंडिशन आपण चेक करणार की NUM1 ग्रेटर दॅन NUM2 आहे का? तर मग रिझल्ट काय राहील? तर रिझल्ट राहील NUM1. जो कोणता, जी कोणती व्हॅल्यू ग्रेटर असेल किंवा याचा जो रिझल्ट आहे तो ट्रू आहे. अदरवाईज हा जर ग्रेटर नाही म्हणजे NUM2 ग्रेटर राहील. म्हणून आपण एल्स म्हणजे फॉल्स असेल तर रिझल्ट काय राहील त्याचा? रिझल्ट इक्वल्स टू NUM2. सो या प्रकारे एखादं फंक्शन, जसं आता मॅक्स फंक्शन आपल्याला लिहायचं होतं, त्याच्यामुळे हा जसा सिंटॅक्स आहे, सिंटॅक्स मध्ये आपण बघितलं रिटर्न टाइप, फंक्शन नेम, पॅरामीटर लिस्ट, बॉडी ऑफ द फंक्शन. ओके, तर याचा यूज करून आपण मॅक्स या नावाचं फंक्शन आपण इथे यूज केलं. सो फंक्शन डिक्लेरेशन जे आहेत, तर आता आपण फंक्शन डिक्लेरेशन बघितले होते. तर फंक्शन डिक्लेरेशन म्हणजे काय, की कंपायलरला आपल्याला द्यायचं आहे, आपल्याला सांगायचं आहे की कोणत्या प्रकारचं फंक्शन किंवा कोणतं फंक्शन नाव आपण यूज करणार आहे आणि कशा प्रकारे त्या फंक्शनला आपण कॉल करणार आहे किंवा कशा प्रकारे त्याचं एक्झिक्युशन करणार आहे. आणि जी काही ऍक्च्युअल बॉडीमध्ये आपल्याला जे काही स्टेटमेंट्स लिहायचे झाले, जे काही कंडिशन लिहायची झाली, ती कंडिशन कशा प्रकारे लिहायची, तर ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये मेन्शन करणार. तर जेव्हा पण आपण कधी फंक्शन डिक्लेअर करू, तर फंक्शन डिक्लेअर करताना आपल्याला फंक्शनचं नाव आणि कशा प्रकारे त्याचं एक्झिक्युशन किंवा तो कशा प्रकारे कॉल स्टेटमेंट किंवा कॉल हे एक्झिक्यूट व्हायला हवं. तर फंक्शन डिक्लेअर करताना फंक्शन डिक्लेअर करताना जसं आपण बघितलं होतं की रिटर्न टाइप, सर्वात पहिल्यांदा आपण रिटर्न टाइप देतोय, नंतर फंक्शनचं नाव आणि पॅरामीटर लिस्ट. आणि त्याच प्रकारे ओके, सो त्याच प्रकारे पॅरामीटरची लिस्ट आणि इथे आपण जसं आता बघितलं होतं मॅक्स. ठीक है, तो यहाँ पे इस एग्जाम्पल में हमने देखा था मैक्स, ये जो फंक्शन है, तो यहाँ पे जिस तरह से रिटर्न टाइप कौन सा है, तो रिटर्न टाइप INT, ये इंटीजर रिटर्न टाइप है. फंक्शन का नाम क्या है, तो फंक्शन का नाम है मैक्स. पैरामीटर लिस्ट में हमने क्या लिखा हुआ है, पैरामीटर लिस्ट में INT NUM1 INT NUM2. सो समटाइम्स कभी कभी जो पैरामीटर्स जो हमने या पैरामीटर की लिस्ट जो है, तो उसमें कभी कभी पैरामीटर के नाम या तो फिर किस तरह के का, मतलब डेटा टाइप क्या है वो पैरामीटर का, इंटीजर है कि फ्लोट है कि कैरेक्टर है. ठीक है,
ये भी हमने अगर दिया तो भी चलता है, कि जिस तरह से अभी यहाँ पे देखिए कि हमने क्या लिखा हुआ है, इंस्टेड ऑफ NUM1 NUM2 और उसके पहले INT NUM1 INT NUM2, तो इसको और में हम क्या लिख सकते हैं, सिर्फ INT और INT, मतलब ये पहला जो पैरामीटर है उसका डेटा टाइप क्या रहेगा, इंटीजर। सेकंड जो डेटा टाइप है उसका भी डेटा टाइप क्या है, इंटीजर। तो इस तरह से मतलब सिर्फ पैरामीटर के नाम या तो फिर सिंपली पैरामीटर का जो डेटा टाइप है वो भी हम यहाँ पे लिख सकते हैं। तो कभी कभी ऐसा भी होता है कि सपोज कि एक कोई तो भी फाइल में आपने कोई तो भी फंक्शन डिफाइन किया है या तो फिर उसका यूज किया है, और आपको दूसरे फाइल में उसका सेम फंक्शन का अगर आपको यूज करना है, तो वो केस में भी आप उस तरह वो फंक्शन का आप उसका इस्तेमाल कर सकते हैं, या तो फिर उसको हम बोला जाता है कॉलिंग द फंक्शन, उसको बोला जाता है कॉलिंग द फंक्शन। तो अलग दूसरे फाइल में अगर कोई तो भी फंक्शन यूज किया है, उसको हमें अलग फाइल में भी उसको सेम फंक्शन को यूज करना है, तो चलो ठीक है, वैसा भी चलता है। तो उसके लिए हम एक जो कॉलिंग फंक्शन रहता है, या तो फिर हम बोलते हैं कॉलिंग द फंक्शन, वो पर्टिकुलर फंक्शन को हम यूज कर सकते हैं। तो कॉलिंग अ फंक्शन मतलब क्या है, कि जब भी हमें कोई तो भी फंक्शन ये प्रोग्रामिंग में लिखना होता है, तो सबसे पहले हम क्या करते हैं कि एक हमें फंक्शन मतलब उसका क्या यूज है, मैक्सिमम नंबर या कॉन्केटेनेशन, मतलब उन दोनों को ज्वाइन करना, या तो फिर हमें देखना होता है कि और कुछ अलग अलग किस तरह का यूज करना है। तो उस तरह से अगर हमें फंक्शन को यूज करना है, तो सबसे पहले होता है उसको कॉल करना, कि एक टास्क परफॉर्म करने के लिए, मतलब जैसे कि सपोज कि अगर आपके घर पे अगर कोई तो भी प्लम्बिंग का कुछ प्रॉब्लम है, तो आप क्या करेंगे, एक कोई तो भी प्लम्बर को आप बुलाएंगे, कॉल करेंगे कि भाई हमारे इधर पे ये ऐसा ऐसा प्रॉब्लम है, तो आप सॉल्व करके दो। तो उसी तरह से या तो फिर हो सकता है कि कोई तो भी फैन का कुछ प्रॉब्लम हो गया है, बटन का प्रॉब्लम हो गया है, तो उसके लिए आपको दूसरा प्लम्बर तो वो नहीं कर पाएगा, तो आपको इलेक्ट्रिशियन को बुलाना पड़ेगा। तो ये हो गया दूसरा फंक्शन, मतलब वो दूसरा काम करेगा। हो सकता है कि कुछ तो भी टाइल्स में आपका कुछ तो भी प्रॉब्लम हो चुका है, या फिर एक टाइल्स को निकाल के या 2-3 टाइल्स को निकाल के आपको फिर से टाइलिंग का फंक्शन करना है, तो वो केस में आपको वो मिस्त्री को बुलाना पड़ेगा। कोई तो भी दीवार पे अगर पेंट आपका खराब हो चुका है, तो आप पेंटर को बुलाएंगे। तो ये अलग-अलग जिस तरह से मतलब सेम पार्ट है कि आप क्या करते हो, उसको कॉल करते हैं। तो उसी तरह से एक पर्टिकुलरली फंक्शन का भी एक डिफाइंड टास्क रहता है। तो अगर वो टास्क को उसे परफॉर्म करना है, तो जिस तरह से उसे परफॉर्म करना होता है, तो उसी तरह से हम वो फंक्शन को हम कॉल करते हैं। वो क्या करेगा, वो पर्टिकुलरली वही टास्क जिसके लिए उसको बुलाया गया है या जिसके लिए उसको कॉल किया गया है, तो वो वही टास्क करेगा। इलेक्ट्रिशियन का काम वो पेंटर इलेक्ट्रिशियन वो पेंटिंग का काम नहीं करेगा, या पेंटर कोई तो भी प्लम्बिंग का काम नहीं करेगा, वो उसका ही काम करेगा। तो अ, उसी तरह से वो पर्टिकुलरली एक डिफाइन करता है, एक टास्क डिफाइन करता है। और यहाँ पे जिस तरह से हम रिटर्न स्टेटमेंट लिखते हैं, तो रिटर्न स्टेटमेंट में हमने इसके पहले में देखा हुआ है कि किस तरह से आपको डेटा टाइप किस तरह का चाहिए। तो उसी तरह से रिटर्न टाइप या वो एग्जीक्यूशन करने के बाद में जो बॉडी है, वो बॉडी का एग्जीक्यूशन होने के बाद में, स्टेटमेंट्स का परफॉर्मेंस होने के बाद में, जो हमने क्लोजिंग ब्रैकेट दिया होता है, तो उस टाइम में जो भी कुछ हमें वैल्यू रिटर्न करनी होती है, या किसी पर्टिकुलरली हमने जैसे बताया है कि ये वैल्यू या इसका टास्क खत्म हो गया है, तो अभी फाइनल क्या आउटपुट है। तो फाइनल आउटपुट जो भी कुछ है, तो वो फाइनल आउटपुट रिटर्न कर होना चाहिए जहाँ पर भी हो। सो
पर्टिकुलरली जिस तरह से हमने यहाँ पे देखा हुआ था कि हमें एक कोई तो भी पैरामीटर की लिस्ट देना बहुत जरूरी होता है, और उस पैरामीटर के लिस्ट के हिसाब से जो पैरामीटर्स हम लिखने वाले हैं उस पैरामीटर्स किस तरह से डेटा टाइप है, इंटीजर है कि रियल है, या हम उसके फ्लोट भी बोलते हैं, या तो फिर कैरेक्टर है, तो उसे हमें डिफाइन करना होता है, और उस तरह से पैरामीटर के लिस्ट के हिसाब से उसका परफॉर्मेंस और उसका फाइनल रिजल्ट हमें मिलता है, या फाइनल आउटपुट हमें मिलता है। सो जिस तरह से हमने मैक्स का फंक्शन लिखा हुआ था, ठीक है, मैक्स में हमने देखा हुआ था कि आईएनटी या इंटीजर डेटा टाइप, उसमें NUM1 NUM2, तो उसका यूज करके अगर हमें देखना है कि प्रोग्राम किस तरह से हमें लिखना हो, तो देखिए अभी यहाँ पे सबसे पहले हम क्या करते हैं कि एक, ये तो पता है अभी हैश इंक्लूड str.h, ठीक है, यहाँ पे INTMAN लिखा हुआ है, ओपनिंग पैरेंथेसिस, उसके बाद में क्लोजिंग पैरेंथेसिस, और ये रिटर्न 0। ये लाइंस तो फिक्स है, लेकिन ये क्या है अभी यहाँ पे, ये देखिए इसके पहले में ही हमने इसको फंक्शन को डिक्लेयर करना होता है। तो ध्यान में रखना कि फंक्शन, अभी ये मेन फंक्शन भी, ये मतलब ये मेन बॉडी का जिस तरह से फंक्शन, ये भी एक प्रकार का फंक्शन ही है। तो अगर मैक्स, जिस तरह से अगर कुछ दो नंबर्स है, दोनों नंबर में से कौन सा मैक्सिमम नंबर है ये हमें डिक्लेयर करना है, डिफाइन करना है, कैलकुलेट करना है, तो केस में हम क्या करते हैं, ये INT डेटा टाइप है, इसका रिटर्न टाइप क्या रहेगा, INT मैक्स, ये क्या है, इसका फंक्शन नेम। उसके बाद में ये पैरामीटर लिस्ट में हमें इसका डेटा टाइप भी देना है और पैरामीटर का नाम भी देना है। सो डेटा टाइप क्या है, तो INT, उसी तरह से पैरामीटर का नाम NUM1, और ये हो गया पहला पैरामीटर। उसी तरह से सेकंड पैरामीटर NUM2, और उसका डेटा टाइप कौन सा है, INT। अब यहाँ पे जो मेन बॉडी है, मेन बॉडी में अभी यहाँ पे तो हमने तो लिख लिया है कि ये NUM1 रहेगा, एक NUM2 रहेगा, मतलब कोई तो भी दो नंबर्स रहेंगे यहाँ पे। तो वो दो नंबर्स क्या है, तो वो दो नंबर्स हम सबसे पहले हमें डिक्लेयर करना बहुत जरूरी है, डिफाइन करना बहुत जरूरी है। तो वेरिएबल को डिक्लेयर करने के लिए हम क्या करते हैं, सबसे पहले में हम यहाँ पे ये स्टेटमेंट लिखते हैं, INT, मतलब ये इंटीजर डेटा टाइप है, और ये a इज इक्वल्स टू, a की क्या वैल्यू है, तो 100, b की क्या वैल्यू है, 200। अगर ये आपने 100.5 लिख लिया तो ये डेसिमल पॉइंट हो गया, तो ये फ्लोट हो चुका है, तो INT नहीं रहेगा, ये INT नहीं रहेगा। तो ये ध्यान में रखना है कि अगर हम INT यूज कर रहे हैं, इंटीजर यूज कर रहे हैं हम लोग, तो a इज इक्वल टू 100, मतलब डेसिमल पॉइंट वगैरह ना कुछ भी नहीं है इसमें। उसी तरह से सेकेंड नंबर, यहाँ पे दो नंबर्स बोला हुआ है, तो हमें दो नंबर देना बहुत जरूरी है। तो उसके बाद में ये b इज इक्वल टू 200, हमने सेकेंड नंबर को भी डिफाइन कर लिया है, उसको बोला जाता है लोकल वेरिएबल डेफिनेशन या डिक्लेयर करना, ठीक है। तो ये हमने यहाँ पे लिख लिया है कमेंट लाइन के साथ में, स्लैश स्टार लोकल वेरिएबल डेफिनेशन स्टार स्लैश। तो इस तरह से क्या होता है कि उस तरह से ये लोकल वेरिएबल डिफाइन हमने किया है, ये हम बताते हैं। उसके बाद में थर्ड लिखा हुआ है INT, मतलब ये इसमें RET, इसमें कुछ तो भी हम लिखेंगे, कोई तो भी इक्वेशन वगैरह कुछ तो भी लिखेंगे या कुछ फंक्शन लिखेंगे, तो उसके लिए हमने क्या लिखा हुआ है, एक इसको हमने ब्लैंक लिखा है, अभी इसमें कोई भी वैल्यू नहीं लिखी है या इसको भी डिफाइन नहीं किया है। क्यों नहीं किया है, क्योंकि यहाँ पे देखिए ये रेट, रेट का हमें बाद में जाके यूज करना है एज ए इक्वेशन, ओके। तो इसमें हमें फंक्शन लिखना है RET इक्वल्स टू मैक्स, ये मैक्स a कॉमा b, ठीक है, a कॉमा b का जो भी कुछ मैक्स रहेगा, मैक्सिमम वैल्यू रहेगी, तो क्या करना चाहिए, उसने प्रिंट करना चाहिए मैक्सिमम वैल्यू इज, इन दोनों में का जो भी कुछ मैक्सिमम वैल्यू है, a और b, हमें तो पता है ये 200 मैक्सिमम है, लेकिन फिर भी
एज अ प्रोग्राम पॉइंट ऑफ व्यू सर आप बोलेंगे कि ये तो हमें पता है ये 100 और तो 200 है, तो उसके लिए तो पता है कि भाई 200 200 इज बिगर वन, तो उसके लिए प्रोग्राम लिखने की क्या जरूरत है? ऐसा भी कोई तो भी बोलते हैं कि अ, ये तो हमें पता है कि 5 और 10 है या फिर 10 और 20 है, इसमें से तो पता है बिगर वन कौन सा है। ठीक है, लेकिन ये आपको पता है, ठीक है, लेकिन ये पर्टिकुलरली जो कंप्यूटर है या सीपीयू है या कंपाइलर है उसको तो नहीं पता। उसको हमें ट्रेनिंग देनी पड़ेगी या उसको बताना पड़ेगा कि भाई ये स्टेटमेंट्स है, इसमें ऐसा है, इसमें वो स्टेटमेंट्स है, अभी देख लीजिए ये बड़ा है कि वो बड़ा है। ठीक है, ये बिगर है कि वो बिगर है, मैक्सिमम वैल्यू कौन सी है उसके हिसाब से आपको देखना। यहाँ पे इसके वजह से आर ई टी इक्वल्स टू एम एक्स ए कॉमा बी, और इसमें से हमने प्रिंट अप स्टेटमेंट लिख लिया है कि मैक्सिमम वैल्यू इज दिस वन। डबल कोटेशन में हमें लिखना है यहाँ पे परसेंट डी, हम परसेंटेज साइन डी मतलब ये आई एन टी है, बैकस्लैश एन मतलब न्यू लाइन में जाएगा जब भी कोई अगर दूसरा नेक्स्ट आउटपुट जो भी कुछ आएगा। आर ई टी मतलब इन दोनों में से जो भी कुछ वैल्यू बिगर है उसका जो एग्जैक्ट हमें आउटपुट चाहिए, हमें प्रिंट चाहिए, तो हमें आरईटी की वजह से हमें मिलता है। सो अब ये मैक्स जो है, ठीक है, मैक्स तो हमने लिख लिया है, मैक्स तो हमने यहाँ पे लिखा हुआ है, लेकिन इसे बोला जाता है फंक्शन। ठीक है, अब ये फंक्शन किस तरह से एग्जीक्यूट होता है, ठीक है, ये एग्जीक्यूशन किस तरह से होता है, तो ये हमें देना होता है। ये तो हो गया, अब ये मेन बॉडी या मेन प्रोग्राम यहाँ पे खत्म हो चुका है, मेन प्रोग्राम यहाँ पे खत्म हो चुका है, लेकिन अभी फंक्शन किस तरह से वर्क करता है ये नहीं पता हमें। तो उसके लिए नेक्स्ट लाइन में अभी यहाँ पे देखिए, ये फंक्शन रिटर्निंग द मैक्सिमम बिटवीन टू नंबर्स, ठीक है, दो नंबर्स में से कोई भी मैक्सिमम वैल्यू कौन सी है वो रिटर्न करने के लिए कौन सा फंक्शन हमने यूज करना है, तो उसका वर्किंग कैसा रहेगा, तो ये हमें इसके इस लाइन के हिसाब से जो हमने इसके पहले में भी देखा हुआ है कि सबसे पहले में हम लिखते हैं int मैक्स, ये उसका पैरामीटर लिस्ट, फिर बाद में int और ये रिजल्ट, रिजल्ट में हम क्या लिखते हैं, रिजल्ट में हम लिखते हैं कि अगर ये नंबर इफ एल्स के हिसाब से हमने लिखा हुआ है, ये इफ एल्स का स्टेटमेंट अगर यहाँ पे कंडीशन ट्रू है तो वो लिखेगा रिजल्ट इज एन यूएम वन, अगर ये फॉल्स है तो वो जाएगा इस लाइन पे। तो इस तरह से इसका वर्किंग है, तो वो इफ एल स्टेटमेंट का यूज करके, इफ एल स्टेटमेंट अभी डायरेक्टली ध्यान में रखिए कि अभी हम फिर से इफ एल स्टेटमेंट में नहीं जाएंगे, ठीक है, हम डायरेक्टली अभी इसका यूज करने वाला है, इस्तेमाल करने वाला है कि इसमें इफ रहता है, ये कंडीशन हमें देना होता है, अगर कंडीशन ट्रू है तो यहाँ पे कुछ तो भी स्टेटमेंट देना होता है कि जो एग्जीक्यूट होगा, अगर ये कंडीशन फॉल्स है तो वो केस में हमें यहाँ पे एल्स लिखने के बाद में हमें वो स्टेटमेंट देना होता है, और यहाँ पे ये अगर खत्म हो जाता है, इफ एल्स स्टेटमेंट खत्म हो जाता है, तो उसके बाद में ये रिटर्न क्या करेगा, ये रिटर्न इन दोनों में से जो भी कुछ है रिजल्ट, ये रिजल्ट डिक्लेयर करेगा, रिटर्न करेगा। तो ये रिजल्ट ये रिटर्न कर रहा है, तो रिजल्ट जो भी कुछ है नंबर रिटर्न कर रहा है, इसका जो भी मैक्सिमम वैल्यू है वो रिटर्न करेगा। अगर हम इसको ये पूरा का पूरा अगर हम कंपाइल करते हैं और उसका एग्जीक्यूशन करते हैं, तो उसके बाद में फाइनली हमें क्या मिलेगा, मैक्सिमम वैल्यू इज, ये क्या यहाँ पे लिखा हुआ है, ये हमने यहाँ पे लिखा हुआ है, ये लाइन प्रिंट एफ स्टेटमेंट की तरफ, मैक्सिमम वैल्यू इज। ओके, सो यहाँ पे हम रुकते हैं, फंक्शंस हमने देखा हुआ है, फंक्शन किस तरह से वर्क करता है, पहला फंक्शन हमने देख लिया मैक्स, एम एक्स, ठीक है। सो अगर किसको कुछ भी डाउट है तो चैट बॉक्स में लिखिए। यहाँ पे मैंने इसके पहले भी बताया कि आप ऑनलाइन जीडीबी का जो सी कंपाइलर है उसके ऊपर में ये जो जो प्रोग्राम्स हो रहे हैं इसका हर एक का
ऑलरेडी रिकॉर्डिंग फाइल्स मैं अपलोड करता हूँ गूगल क्लासरूम के ऊपर में, एक तो उस दिन में या तो फिर नेक्स्ट डे में ज़रूर करता हूँ। तो आप उसको देख के ऑनलाइन जीडीपी के ऊपर में आप प्रैक्टिस कीजिए, ठीक है? प्रैक्टिकल में तो हम डेफ़िनेटली हम नेक्स्ट वीक में तो करने वाले ही है, लेकिन फिर भी आप खुद होके प्रैक्टिस कीजिए, प्रैक्टिस करने के लिए आपको सिर्फ मोबाइल लगता है, ठीक है? तो लिंक मैं शेयर कर रहा हूँ अभी। तो मैंने गूगल क्लासरूम सॉरी गूगल फॉर्म अटेंडेंस का गूगल फॉर्म मैंने चैट बॉक्स में भेजा हुआ है। इसके पहले मैं बताया कि आपको नाम और रोल नंबर चैट बॉक्स में लिखने की ज़रूरत नहीं है, उसका एक अलग से फॉर्म रहता है। तो जिस दिन वो नहीं रहेगा तो उस दिन मैं वैसे अलग से बताता हूँ, ठीक है? यहाँ पे जल्दी से जल्दी आप आपकी अटेंडेंस मार्क कर लीजिए। थैंक यू।